नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशावरती असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की जर तुमच्याकडे 1 एकर तरी जमीन असेल तर तुम्ही कसे अनेक उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण आता प्लॉटवरतीच जाणार आहे. पण त्याआधी मी आपलं म्हणजे हा बिझनेस जो सेटअप केला आहे पूर्ण, ते त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, हा जो सेटअप उभारला आहे त्यांनी, तर त्यांचं नाव आहे योगेश देसाई आणि ते माझे भाऊजी आहेत. तर ते पण पहिला मुंबईलाच राहत होते आणि काही 5-6 वर्षापूर्वी त्यांनी मुंबई सोडली आणि इथे त्यांची जमीन असल्यामुळे त्यांनी आधी मशरूमची वगैरे सगळी माहिती घेतली आणि इथे त्यांनी मशरूमची आपली एक शेड उभारून मशरूमचाच बिझनेस चालू केला. तर मित्रांनो, मशरूमचा बिझनेस सेटअप झाल्यानंतर मग त्यांनी हळूहळू ॲग्रो फार्मिंग सुरू केली आणि त्याच्यात मग विविध प्रकारच्या भाज्यांची शेती त्यांनी चालू केली आणि त्याचसोबत एक बाजूला छोटीशी शेड बांधून त्यांनी कुक्कुटपालनसुद्धा सुरू केलं. तर हे त्यांचे 3 सोर्स ऑफ इन्कम आहेत त्या एका प्लॉटमधून. ते आपण आता बघणारच आहे. तर मित्रांनो, पार्ट 1मध्ये आपण ॲग्रो फार्मिंग आणि कुक्कुटपालन हे 2 सोर्स ऑफ इन्कम बघणार आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये असं नाही, पण थोडंफार मशरूमबद्दल सांगणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये सांगणं खूप मोठी व्हिडिओ बनेल, तर त्याचमुळे आपण सेपरेट केलं आहे. तर चला मग आता प्लॉटमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो प्लॉट कसा आहे तो. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे प्लॉटवरती आणि आता आम्ही आज जातो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की एका प्लॉटमधून मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम कशी मिळवू शकतो आपण. त्यांची अरेंजमेंट्स, आयडियाज वगैरे सगळं बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हे जे शेड दिसत आहे ते बकऱ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी बनवलं आहे. दोन्ही एका ह्याच्यातच राहतात. ते कसं बनवलं ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला वरती एक फळी मारून फ्लोअर बनवला आहे, तिथे बकरे असतात आणि खाली इथे कोंबड्या असतात. सध्या कोंबड्या नाही आहेत आणि बकरे सध्या 2 आहेत. तो एक तिथे एक आहे, अजून एक कुठेतरी आहे, दिसत नाही. तर ते 2 बकरे वर असतात आणि कोंबड्या इथे खाली असतात. 100 ते 110 कोंबड्या असं राहतात इथे. मित्रांनो, लास्ट बॅच कोंबड्यांचा हा 100चा होता आणि तो विकून झालेला आहे. आता थोड्याच दिवसांनी नवीन बॅच पण आणणार आहेत ते आणि सध्या 2 बकऱ्या आहेत आणि त्यांची पण क्वांटिटी वाढवणार आहे हळूहळू. मित्रांनो, हे झाडं तुम्हाला दिसत आहेत, हे झाडं लावून घेतलेले आहेत आणि वरती असं एक नेट टाकलं जातं, कारण की वरती कुठचा पक्षी येऊन काही केलं नाही पाहिजे म्हणून. आणि दुपारी ते कोंबड्यांना सोडलं जातं इथे इथे त्यांचं खाणं वगैरे असतं सगळीकडे. आता हे नेट परत बसवणार आहेत नवीन बॅच आणल्यानंतर आणि वरून एक नेट पण टाकणार आहे. हा वेगळा गावठी
मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं आपला पहिला सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कुक्कुटपालन, आणि आता आपण बघणार आहे आपला दुसरा सोर्स ऑफ इन्कम म्हणजे ॲग्रो फार्म. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की मिरची लावलेली होती आणि ज्याचं उत्पन्न ऑलरेडी सुरू झालं आहे आणि वर बेड केले आहेत आणि त्याच्यावर मर्चिंग पण झालेली आहे. तर हा पुढची प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जो तुम्ही बेड बघताय आणि त्याच्यावर जे होल आहेत ज्याच्यात आम्ही बी टाकले आहे भाजीची, ते ह्या पाईपने आम्ही बनवले आहेत. पहिला आम्ही असे त्याला दात मारून बघत होतो, ट्राय करत होतो, पण ते सारखे तुटत होते. म्हणून आम्ही दुसऱ्या साईडने ट्राय केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने काम झालं. डायरेक्ट ते प्लास्टिकच निघून येत होतं. मी तुम्हाला दाखवतो आम्ही कसं ते करतो आहे. तर मित्रांनो, आपण जे बेड्सला आता होल पाडले होते त्यात आपल्याला आता बी टाकायची आहे. ही ह्या भेंडीच्या बिया आहेत ज्या आपल्याला आता त्यात टाकायच्या आहेत. तर ते कशा टाकायच्या ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला ह्या होलमध्ये थोडीशी हे जे वरती दगड दिसत आहेत तुम्हाला ते सगळे काढून माती चाळवायची आहे. थोडी अशी थोडासा असा खड्डा करायचा. त्याच्यात आपल्याला 2 बिया टाकायच्या आहेत, एक थोड्या वरच्या बाजूला आणि दोघांमध्ये गॅप ठेवून इथे, आणि मग नंतर त्याच्यावरती माती टाकायची. मित्रांनो, आता आपण भेंडीच्या बिया लावतो आहे आणि हे जे तुम्ही मागे बेड्स बघतायत तिथे ऑलरेडी लावून झालेले आहेत आणि मला आता ह्या स्प्रिंकलर आहे तिथपर्यंत लावायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहेत की 2 दिवसात त्याला मोड येतात बियांना. तर मी तुम्हाला घेऊन जातो तिथे आणि दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा असे कोंब येतात बियांना, नंतर मग असे ते वाढत वाढत जातात. हे बघा, या पूर्ण बेडला आलेले आहेत कोंब. बारीक आहे ना, म्हणून मग ते 2 टाकायचे. 2 टाकायच्या ऐवजी मग 3 टाकते. बारीक रुजले नाही तर परत मग वांगे होतात. मग 2 चांगले आणि 1 खराब. ट्राय करून इकडे कुठे गेली? इकडे बघितलं चलो ज़्यादा भी नहीं चाहिए ना भाई, नहीं ज़्यादा तुम देखिएगा, देखिए हाँ ठीक है, इसे करके रखता हूँ, इसे करके रखता सब में हाँ नहीं इधर नहीं इधर ही जी फार्मिंग आपण करतो ना त्याला आपण 3 सिस्टर फार्मिंग बोलतो. 3 सिस्टर्स म्हणजे कशी, आता इथे काकडी लावलं आहे, ही क्लाइंबर आहे ना, तर ही वर जाणार, आणि आता ही भेंडी लावली आहे तर ही स्टेम वरती येणार, आणि इथे आलं लावलं आहे, आलं म्हणजे ते जमिनीच्या खाली जाणार, म्हणून त्याला 3 सिस्टर फार्मिंग बोलतात. एका बेडवर आपल्याला 3 पिकं मिळतात, एक भेंडीचं, काकडीचं आणि आल्याचं. आल्याचं आपण काही इतक्यात काढणार नाही आहे, आलं येणार डिसेंबरमध्ये, त्याच्यामुळे आलं परत घालायची गरज नाही आहे. हे जे आहे ते 3-3 महिन्याने येत राहणार. आता हे मल्चिंग जे आहे ते ऑलमोस्ट 5-7 महिने चालतं, त्याच्यामुळे मग मल्चिंग काढताना डिसेंबरमध्ये मग आलंसुद्धा काढता येतं आपल्याला. त्या आल्यामधून आपल्याला परत फ्रूट पण मिळतं आणि बियांसाठी पण परत यूज होतं. असं एक हे करायला लागतं.
मशरूम में यूज करते ही जी टाकी आहे ना याच्यात सेंद्रिय खत बनवलेलं आहे. म्हणजे आता आमच्याकडे गाई आहेत, परत बकऱ्या आहेत, तर ह्याच्यात लेंडी आणि शेण हे पाण्यात टाकून मिक्स करून थोडे दिवस ठेवलं जातं. मग त्याच्यातून जे ते मग त्याला मिक्स वगैरे करून त्याचं खत तयार होतं. मग त्याच्यातलं खत जे आहे ह्याला मोटर लावून, इथे खाली मोटर लावतो आम्ही, आणि मोटर लावून मग हे जो मेन पाईप आहे, हा जो मेन पाईप आहे ना त्याला एक पाईप कनेक्ट करतो. इथे हे बघा, या पाईपला कनेक्ट करतो. हा जो पाईप दिसतोय ह्या पाईपले मोटर कनेक्ट करतो. मग जसं पाणी आम्ही देतो ना स्प्रिंकलर थ्रू सगळ्या प्लॉटला, भाज्यांना, तसंच मग हे खत जातं. मग मॅन्युअली टाकायची गरज नाही आहे. ऑटोमॅटिकली त्याच्यात मशीनमधून फिल्टर होऊन मग त्या पाईप थ्रू सगळ्या प्लॉटला जातो. मग एक स्प्रिंकलर चालू केलं की ह्या थोडा वेळ ह्या प्लॉटला, थोडा वेळ वरच्या प्लॉटला, त्याच्या वरच्या प्लॉटला, असं मग थोडा वेळ मग हा मशीन थ्रू ऑटोमॅटिकली जातं. तर मित्रांनो, तुम्ही जर प्लॉट बघितलात तर प्लॉटच्या बॉर्डरनी केळीची झाडं लावली आहेत. ती किमान 200 झाडं आहेत. तर त्याच्यानी पण थोडं उत्पन्न येतं. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 सोर्स ऑफ इन्कम बघितले त्यांचे. पहिली म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि दुसरी म्हणजे कुक्कुटपालन. आता आपण तिसरी सोर्स ऑफ इन्कम बघणार आहे, जी त्यांची मेन सोर्स ऑफ इन्कम आहे, म्हणजे मशरूम फार्मिंग. आणि हे तुम्ही मागे बघताय शेड, ही तीच शेड आहे जिथे मशरूम फार्मिंग केली जाते. सध्या तिथे आता चालू नाही मशरूम फार्मिंग, म्हणून मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही. कारण की मागे त्याचं ते छप्पर वगैरे होतं, प्लॅस्टिक वगैरे, ते सगळं उडालं होतं. आता त्यांनी परत नवीन बांधलं आहे, तर आता थोड्याच दिवसांनी ते परत चालू करणार आहे. तर मी तुम्हाला थोडंफार दाखवतं की कुठे काय ठेवलं जातं आणि कसं मशरूम फार्मिंग केली जाते. तर चला. तर मित्रांनो, ही मेन शेड आहे जिथे मशरूमचे बॅग्स वगैरे वर्टिकली लटकवले जातात. हे तुम्ही बघू शकता, हे स्प्रिंकलर्स आहेत. तर मशरूम फार्मिंगसाठी कसं ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते, थोडं थंड वातावरण लागतं त्याला, म्हणून हे स्प्रिंकलर्स चालू ठेवावे लागतात मध्ये मध्ये, जेणेकरून उन्हाळ्यात वगैरे थंड वातावरण राहील थोडं. तर ही एक मेन आहे शेड. आणि इथे हे तुम्ही बघू शकता, हे लाकडाचं एक बनवलं गेलं आहे. ह्याच्यात जे मशरूमचे बॅग्स असतात ते ठेवले जातात आणि तिथे आपण बघितलं तिथे ते लटकवले जातात वर्टिकली. मित्रांनो, आता आपण मशरूम फार्मिंगची शेड बघितली. तर मशरूम फार्मिंगवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जेव्हा हे फुल फ्लेज सगळं चालू होईल तेव्हा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे त्याची प्रोसेस आणि कसं ते बॅग भरले जातात, कसे त्याच्यात मशरूमचे सीड्स टाकले जातात, हे सगळे मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर जर मला जुने व्हिडिओ भेटले मशरूमचे तर मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेन. आता मेन प्रश्न उरला की ह्या सगळ्याला पाणी कुठून भेटतं. तर मी तुम्हाला आता पाण्याचा सोर्स दाखवणार, जिथून ह्या सगळ्या ॲग्रो फार्मिंग म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे त्यांना, मशरूमसाठी सगळ्यांना कुठून पाणी भेटतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा प्लॉट आहे आणि च्या खालच्या बाजूला हा वाळ वाहतो आहे, जिथून ह्या सगळ्या शेतीला पाणी दिलं जातं. तुम्हाला दाखवतो वाळ. हा वाळ 12ही महिने ह्याला पाणी असतं. आता फोर्स खूप जास्त आहे पाण्याला, हा बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही माहिती भेटली असेल चांगली, तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे मित्र असेल किंवा तुम्ही स्वतः जर तुम्हाला जॉब सोडून म्हणजे स्वतःचं काही करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊन माहिती घेऊ शकता. आणि मी इथे म्हणजे खूप लोकांना बघितलं आलेलं, जे स्वतःचा मुंबईतला 70-80 हजाराचा लाखोचा जॉब सोडून इथे येऊन स्वतःचं मशरूम फार्मिंगचं एक ऑक्युपेशन स्वतःचं सुरू केलं आहे. तर तुम्ही पण येऊ शकता, इथे माहिती घेऊ शकता. तर मी तुम्हाला नंबर देईन, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता.